हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास बुधाष्टमी व्रताचरण कसे करायचे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, बुधाष्टमी व्रत हे काही ठराविक काळातच येते मित्रांनो. याविषयी अधिक माहिती आपण पुढे पाहूया. प्रथम बुधाचा जन्म, बुध ग्रहाचा जन्म कसा झाला हे थोडक्यात पाहूया. गुरु स्वभावाचा असून स्त्री बनण्याची इच्छा ब्रह्माजवळ त्याने व्यक्त केली. ब्रह्मदेवाकडून नकार मिळाला. तो अडचणीत येशील, पण बुधाने ब्रह्मदेवाचे ऐकले नाही. मग बुधाला स्त्री केले. ब्रह्मांडात रूपवती म्हणून तो फिरू लागला. चंद्राची नजर त्यावर पडली. चंद्राने बलात्कार केला त्यावर. परत बुध ब्रह्माजवळ 9 महिने राहिला आणि बुधाचा जन्म झाला मित्रांनो. गुरु पुरुष बनला, पण बुधाचा सांभाळ केला नाही. बुध अनाथ झाला. वाईट मित्रांच्या संगतीत राहिला. राहू, केतू, शनी, मंगळ. नंतर शुक्राशी संबंध आला. शुक्राने रवीजवळ त्याला पाठवले. यानंतर मात्र बुध सुधारला. त्याला 2 राशीचे स्वामित्व दिले. राशी क्रमांक 3 व 6, अर्थात मिथुन व कन्या राशी. चंद्राचे गुरु देवगुरु बृहस्पती व यांची पत्नी तारा. चंद्रमा सहवास तारा परत येईल. गुरु चंद्रात युद्ध झाले. चंद्राकडून शुक्राचार्य व बाकी देवता गुरुकडून होते. तेव्हा ब्रह्मदेव घाबरले. मध्यस्थीने तारा बृहस्पतीला दिली. पुत्र प्राप्ती बुध झाला. चंद्रगुरु पालक तारा गप्प राहिली. बुधाने ताराला सत्य सांगण्यास सांगितले मित्रांनो. पिता चंद्र, माता तारा. बुध ग्रहाचे वडील सूर्य ग्रह, तर आई चंद्र ग्रह आहे. नक्षत्र रोहिणी माता आहे. देवसभेत राजकुमार असतो. बुध ग्रह विद्वान असून अथर्व वेद ज्ञाता आहे. उत्तर दिशेचा तो स्वामी आहे. विद्या व बुद्धीचा कारक ग्रह बुध ग्रह आहे मित्रांनो. शास्त्र पारंगत असा ब्राह्मण बालग्रह म्हणजेच बुध ग्रह होय. योग्यतेनुसार ब्रह्मदेवाने भूतलाचे स्वामित्व बुध ग्रहाला दिले आहे. आपल्या 4 हातात तलवार, ढाल, गदा, वरमुद्रा असे त्याचे रूप आहे. याचा रथ पांढरा व प्रकाशमान आहे. वायुगतीचे 10 घोडे आहेत. सिंह वाहन देखील याचे आहे मित्रांनो. मित्रांनो, आता मनु राजा, मनु महाराज जे होते, त्यांनी आपली कन्या हिला, हिचा विवाह बुधाबरोबर लावला. यांचा मुलगा पुरुरवा ऋषी आहे. यानेच चंद्रवर्षाचा विस्तार केला. याचा आदिदेवता भगवान विष्णू आहे. बुध ग्रहाकडे मिथुन व कन्या राशी आली आहे. महादशा 17 वर्षांची पूर्ण आहे मित्रांनो. मित्रांनो, बुध ग्रहाच्या शांतीसाठी आता अमावस्याच्या व्रताचे अवलंब करावे असे सांगितले आहे. म्हणजे बुध ग्रहाच्या शांतीसाठी काय करावे ते आता आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो. बुध ग्रहाचा मंत्र ओम बम बुधाय नमः. उपाय: दुर्गा माता पूजा अर्चा. बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घाला. हिरवे मूग बुधवारी विधिवत दान करा. खोटे बोलू नका. नाकाला छिद्र पाडा. मुलगी, बहीण, साली, बुवा यांच्याशी चांगले संबंध ठेवावे मित्रांनो. आता दुर्गा मातेची पूजा अर्चा म्हणजे आपल्याला ही मंदिरात जाऊनच करावी लागणार मित्रांनो, विधिवत करावी लागणार. यानंतर बुध व्रत करा. यामध्ये 45 व 21 व 17 संख्येत करावे. म्हणजे एवढे बुध व्रत तुमच्याकडून व्हायला हवे. हिरवे वस्त्र धारण करा. त्यावेळी बीजमंत्र 17 व 5 व 3 माळा जप आपल्याला करायचा आहे. मिठाशिवाय मुगाचे पदार्थ खायचे आहेत. भोजनाआधी 3 तुळशी पाने, गंगाजल व चरण तीर्थासोबत खावे मित्रांनो. परिणामी व्यापार धन वृद्धी होते. स्वस्थ आरोग्य व विद्या प्राप्त होते. 2 बोट सोडून 8 मुठ तांदूळ, भात आंब्याच्या पानावर कुशासहित ठेवा. काकडी व तांदूळ दान करा विधिवत मित्रांनो. मित्रांनो, आता बुधाष्टमी व्रत कसे करायचे हे थोडक्यात आपण पाहूया. शांती पाहिली आणि बुधाचा जन्म इतिहास देखील आपण पाहिला.
मित्रांनो, कोणत्याही चंद्रमासात शुक्ल व कृष्ण पक्षात बुधवारी अष्टमी आल्यास बुधाष्टमी व्रताचे आचरण केले जाते. शुक्ल पक्षातील बुधवारी आपण व्रतारंभ करू शकता मित्रांनो, कृष्ण पक्षात नाही. प्रामुख्याने आपल्या जन्मकुंडलीतील बुध ग्रह बिघडला असता हे व्रत करावे. याची खात्री आधी चांगल्या अनुभवी पदवीधर जाणकार ज्योतिषाकडून करावी मित्रांनो. सदर पूजा आपण स्वतः करू शकता, अन्यथा यथाशक्ती पंडिताच्या मार्गदर्शनाखाली देखील करू शकता मित्रांनो. बुधाष्टमी व्रत सलग 8 वर्षे करावे लागते मित्रांनो. पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा. सोने व चांदीचे सिक्के सत्पात्री ब्राह्मण देवतेला दान करावे. सोबत हिरवे वस्त्र, फळे, फळभाजी, पालेभाजी देखील दान करावे. दानानंतर सायंकाळी उपवास आपण सोडू शकता मित्रांनो. भोजनापूर्वी वेलची, कापूर मिश्रित जलाने बुधाला अर्घ्य द्यायचे आहे. व्रता दिवशी ओम व्रा व्रें व्रम सह बुधाय नमः 1000 वा 5 माळा जप करा. वेलची उगाळून सफेद चंदन टिळा लावा कपाळी. शेवटच्या बुधवारी 10% हवन देखील करायचे मित्रांनो. आणि त्यानंतर ब्राह्मण भोजनाचा काही दानधर्म करायचा आहे. परिणामी जीवात्मा पापमुक्त होऊन नरक यातनेपासून मुक्त होतं मित्रांनो, असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे. मित्रांनो, बुधाष्टमी व विशाखा नक्षत्र असता भक्तांना सुख शांती प्राप्त होऊन त्यांच्याकडे धनधान्याची वृद्धी होते मित्रांनो. सूर्योदयापूर्वी घरच्या घरी पंचगव्य व गंगाजल युक्त गंगास्नान करा. नित्य पितर सेवा करा. सूर्याला गायत्री मंत्राने अर्घ्य द्या. नित्य देवपूजा अभिषेक युक्त आटोपा. चौरंगार व पाटावर कलश स्थापना करा व नवग्रहांची मांडणी करा. बुधग्रहाची प्रतिमा त्यावर मांडायची आहे मित्रांनो आपल्याला. श्री गणेश पूजा आपण केलेली आहे सकाळी. परत गणेश पूजा करायची गरज नाही मित्रांनो. संकल्प सोडून नवग्रहाची पंचोपचार पूजा करा. महानैवेद्य दाखवा. नैवेद्यात दही, मूगडाळ, हलवा इत्यादी असावे. प्रसाद स्वतः ग्रहण करा, इतरांना देऊ नका. शिवलिंगाची अभिषेक युक्त पूजा जवळच्या जागृत शिवालयात जाऊन करा मित्रांनो. मित्रांनो, आज हिरव्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करावा आणि 4 श्लोकी भागवत पठण करावे मित्रांनो. मित्रांनो, अशा प्रकारे बुधाष्टमी व्रताच्या पूजेची सांगता करावी आणि बुध ग्रहाकडून शुभ फळाची अपेक्षा आपण करावी, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा बुधाष्टमी व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया आपण माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करावे, मित्रपरिवारासह शेअर करावे आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवावे आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबावे. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. शिवशंभो महादेव.